राजा राशी तो उभा विटेवा रे राजा राशी तो उभा विटेवा अवताराच्या राशी तो हा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी देखिला देखिला देवाधिदेव भगवा समाधान जीवा पाहता वाटे गे माय
सगुण चतुर्भुज रूपडे तेज पुंजाळती वंदोनी चरणरजनामा विनिमितसे पुढती सगुण चतुर्भुज रूपडे तेज पुंजाळती वंदोनी चरणरजनामा विनिमितसे पुढती देखिला देखिला देवाधिदेव बरोबा समाधान जीवा पाहता वाटे गे सहित हरी देखिला देखिला देवादिदेव बरोबा समाधान जीवा पाहता वाटे गे माये पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तमोत्तमी शिवरात्र वैष्णवांचे 5 पर्व काळ आहेत. त्या 5 पर्व काळामध्ये चैत्र शुद्ध प्रतिपदा या चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून संवत्सरारंभ होतो आणि या प्रतिपदेपासून चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमी हा पहिला पर्व काळ. वैशाख शुद्ध चतुर्दशी नरसिंह जयंती हा दुसरा पर्व काळ. श्रावण वद्य अष्टमी म्हणजे आजचा दिवस गोकुळाष्टमी कृष्ण जयंती हा तिसरा पर्व काळ. भाद्रपद शुद्ध द्वादशी वामन जयंती हा चौथा पर्व काळ आणि महाशिवरात्र हा 5वा पर्व काळ. 12 महिन्याचे 24 एकादशा अधिक हे 5 पर्व काळ आणि त्यानंतर दत्त जयंती आणि हनुमान जयंती. ऐक माझ्या पर्वाचे अनुमोदन नाथ महाराज भागवतात सांगतात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातून माझी जी पर्व आहे त्या पर्व काळाला विशेष रूपानं आकर्षकता करावी, आरास करावी, माझा उत्सव करावा. असे भगवंताचे प्रत्येक उत्सव मोठ्या आनंदाने करावे. धन्य धन्य जगी ठाव होतो नामाचा उत्सव या न्यायाप्रमाणे भगवंताच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या प्रसंगाला निवडलेला अभंग संत श्रेष्ठ भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांच्या गाथेतील अभंग असून अभंगद्वारा नामदेव महाराज जे जे अवतार झाले त्या प्रत्येक अवताराबरोबर नामदेव होते. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठे मागे डोळे लावून उभी ते जणी किंवा तुकोबारा सांगता जे जे झाले अवतार तुका तया बरोबर. प्रत्येक अवताराच्या प्रसंगाला आधी भक्तांचे अवतार आहेत मग देवाचा अवतार आहे. पण सांगताना मात्र देवाचे अवतार भक्ताचे संसार दुहीचा विचार एकपणे. या ठिकाणी भगवंताच्या अनेक अवताराचे साक्षीदार असणारे म्हणतात अवताराच्या राशी. भगवंताने जे जे अवतार घेतले ते अवतार घेण्यापूर्वी देव पंढरपुरात आहेत आणि अवताराची परिपूर्णता झाली की देव पुन्हा पंढरपुरात आहेत. असा असणारा परमात्मा तुम्ही विटेवर पाहिला. हरी पाहिला रे हरी पाहिला संत संगे ब्रह्मानंद झाला. किंबहुना अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. त्या भगवंताचं स्वरूप कसं आहे. शंख चक्र गदा पद्म सहित हरी. त्याने हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केले. हा परमात्मा मी पाहिला देखिला देखिला. कोण आहे तो परमात्मा. सर्व देवांचा आदिदेव आहे. देवाधिदेव बरोबा आणि त्या परमात्म्याला पाहिल्याचा अनुभव किंवा पाहिल्याची अनुभूती सांगतात. समाधान जीवा पाहता वाटे गे माय. तो परमात्मा कसा आहे. कुंडलिक रांजाकर सगुण परमात्मा झाला बर का. सगुण चतुर्भुज अगदी रूप असं तेजस असा सगुण चतुर्भुज रूपडे तेज पुंजाळती वंदुनी चरणरज नामा विनवित से पुरती. देखिला देखिला देवाधिदेव बरोबा समाधान जीवा पाहता वाटे गे माये. नामा म्हणे आता द्यावी मज स्फूर्ती.
अनंत अवतार तेथे मी पामर काय काय वर्णन किंवा तुकोबारा सांगतात रुपये अनंताचे अनंत अपार नकळे साचार तुका म्हणे. बरं का, या परमात्म्याचे अनेक रूप आहेत, अनेक रूप आहेत. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उधळणी त्या परमात्म्याच्या अवताराचं प्रकृती करून अनायश आमच्या चिरंजीवानी रोज देवाच्या अवतार केले. मत्स्य कत्स्य वराह नारसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध आणि कल्की असे 10 अवतार आहेत. या देवाची रोज रूप करावीत. रामनवमी प्रसंगात सुद्धा करावीत आणि कृष्ण जन्माष्टमी प्रसंगात सुद्धा करावीत. लक्षात ठेवा, या रूपाचं दर्शन जो कोणी घेतो ना त्याला भगवंताचा साक्षात्कार होतो महाराज. ही रूप सामान्य आहेत, लक्षात ठेवा. चला, हे अवतार मत्स्य कत्स्य वराह नारसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध आणि कल्की 10 अवतार. या 10 अवताराचा आपण जर विचार केला, हे अवतार केवळ भगवत भक्तांच्या रक्षणाकरता साधूंच्या रक्षणाकरता देवानं केले अवतार आहेत. पण त्यातला विशेष म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार आहे विशेष आहे. एक कार्यार्थ आगत्यम कोटी कार्यांच्या कारह. एका कामाकरता यायचं त्यात कोट्यावधी कामं करून जायची असा जो देवाचा अवतार त्याला परिपूर्णतम अवतार असं म्हणतात. या अवतारामध्ये 6 भाव आहेत. अंश अंशांश आवेश कला पूर्णतम आणि परिपूर्णतम असे हे 6 अवताराचे भाव. त्यातला हा परिपूर्णतम अवतार आहे. कशा करता हो मी पदर्थ नाही सांगणार. पूर्णावतार आणि या रामकृष्ण नामामध्ये या रामकृष्णाच्या रूपामध्ये जे कोणी रंगले तो का म्हणे घर वैकुंठ. कसा आहे तो आदिदेव आहे. तो हा देवाधिदेव बरवा पांडुरंग सदाशिवाचा निज ठेवा बाबर खमा देवी गुरु 25वा 24 मुक्त वेगळा देखिला देवाधिदेव बरवा. त्याची अनुभूती सांगितली. समाधान जीवा पाहता वाटे की माई माझ्या जीवाला समाधान प्राप्त झालं
ते रूप भगवंताचं कसं होतं? सगुण चतुर्भुज रूपडे तेज पुंजाळती. आणि त्या रूपाकडे पाहून नामदेवाने नमस्कार केला आणि भगवंताचं वर्णन करू लागले. ते वर्णन म्हणजे करील जो प्रश्न सांगेल जो कथा श्रवण करिता ही कथा श्रवण करणारा, ही कथा सांगणारा, ही कथा ऐकणारा त्यांचा उद्धार आहे. नवे नवे ही भागीरथी रूपी कथा आहे. कथा भागीरथी स्नान जे करती हे कीर्तन, ही गंगा भागीरथी गंगा हिचं कीर्तन श्रवण करणं म्हणजे या श्रवणातून कथा भागीरथी स्नान जे करती. लाभ काय? त्याचा स्वतःचा उद्धार आहे विशेष नाही, त्याचे उद्धार ती करू. नवे नवे भागीरथीचं स्नान करायला विलंब लागतो. बऱ्याचशा आडी अडचणी आहेत, पण या ठिकाणी फक्त एकाग्र मन करायचे. तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का. या ठिकाणी एकाग्र चित्त करायचं. भागीरथी स्नाना श्रम लागे फार, करावे एकाग्र मन येथे. हे कोण सांगतंय, कोणाला सांगतंय, माध्यम काय आहे आणि तुमच्या आमच्यापर्यंत हे पोहोचवणारे कोण आहेत? तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचणारे नामदेव आहेत. नामा म्हणे ऐसे माध्यम बोले भागवत. कोण सांगतंय? शुक सांगत असे. कोणाला सांगतायत? राजा परीक्षेला सांगतायत. नामा म्हणे ऐसे बोले भागवत शुक सांगत असे परीक्षित. या अभंगाच्या शेवटी नामदेव म्हणतात सगुण चतुर्भुज रूपडे तेज पुंजाळती वंदुनी चरणरज नामा विनवित असे पुढती. नामदेव काय विनवणी करतायत? ती विनवणी म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं जन्मचरित्र, त्या जन्मचरित्राच्या पूर्वीचा भाव, जन्मचरित्र आणि जन्मचरित्रानंतरचा भाव, असा थोडक्यात भाव पाहायचा आहे. एकदा टाळीचा कडकडाट, नामचिंतनाचा घोष, पुंडलिकाचा गजर. का वेळ कमी आपल्याला आणि कमी वेळामध्ये जास्ती सांगण्याचा प्रयत्न करायचा. अवतार घेण्याला कारण जर काय पडलं असेल तर पापीचे अभक्त दैत्य नाही जासी भक्ती ते पतित अभक्त हरिसीन भजत दैवत किंवा पाप तया नाव न विचारी नीत आणि भलतीची उन्मत्त करी सदा, त्याला म्हणतात पापी. अभक्त म्हणतात त्यांना. अशी वृत्ती कोणाची आहे? ती जात सांगतात दैत्य. पापी जे अभक्त दैत्य ते मातले, ते दैत्य उन्मत्त झाले आणि त्यांच्या उन्मत्तपणामुळं, त्यांच्या अराजकतेमुळं, त्यांच्या त्या निधर्मीपणाच्या वागण्यामुळं धरणी मातेला उजळ. धरणीशी झाले उजितांची.
धरणीला ओझ होण्याची करण्याची नामदारीने अशी एक लिस्ट दिली आपल्याला. काय विधला असे त्रास जेव्हा ऋषी मुनी सात्विक माणसांना त्रास होतो तेव्हा धरणीला त्या त्रास देणाऱ्यांचं ओझ होत. विधला असे त्रास ऋषी मुनी सर्वा न पूजिती देवा कोणी तेव्हा. यांना त्रास दिल्यामुळे यांच्या हातून जे सत्कर्म घडायचे ते सत्कर्म घडेच नात किंवा राहिली यज्ञ. जे ब्राह्मण होते त्यांची यज्ञ राहिली. जे सात्विक होते हरिभक्त होते त्यांना त्या अराजकतेमुळे कीर्तन करायचं मिळना. राहिली यज्ञ मोडिली कीर्तने. पळाले ब्राह्मण दैत्या भेणे. त्या दैत्याच्या भीतीनं ब्राह्मण पळाले. हो. आणि अशा प्रसंगामध्ये एक म्हण आहे बघा, ज्याचं दुखतं तो ओवा मागतो. त्या धरणी मातेला झालेलं ओझ सहन न झाल्यानं तिनं काय केलं, ब्रह्मदेवाकडे गारणं मागितलं. काय म्हणते बघा ती, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पाशी जाय नेत्री वाहे तोय सांगत असे. ब्रह्मदेवाची पृथ्वी गेली आणि रडून तिनं ब्रह्मदेवाला गारणं सांगितलं. काय गारणं सांगते, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पाशी जाय नेत्री वाहे तोय सांगते. बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसविना भार जाता. धर्म सगळा बुडवला, अधर्म वाढला आणि हे अधर्माचं मला ओझं सहन होत नाहीये. ब्रह्मदेव म्हणले बाई हे काही एकटे दुखत्याचं काम नाहीये. तुम्ही दोघं जाऊन काही भागणार नाहीये. याकरता आपण सांगू आपण इंद्रलोकात जाऊ. इंद्रदेवाला बरोबर घेऊ. इंद्र लोकांकडे इंद्राला बरोबर घेतलं. त्या इंद्रापासून काही सगळ्या अमरावतीतले देवलोक घेतले. पुन्हा हे सगळे शिवलोकात गेले. शंकर परमात्मा शिवगण घेतले आणि हे सगळे मिळून आले कुठं, क्षीरसागरा ठिकाणी. ब्रह्मा इंद्र आणि बरोबरी शिव चालिले सर्व क्षीराब्दिशी. नामदेव सांगतात आता या क्षीरसागराच्या काठावर उभं राहून सर्वांनी भगवान महाविष्णूंची स्तुती केली. नामा म्हणे आता करीतील स्तुती सावधान चित्ती परिसावी. सर्वांनी माझ्या मागे म्हणा, वासुदेवा ऋषिकेशा माधवा मधुसूदना करितातिस्तवना पुरुष सुक्ती पद्मनाभा त्रिलोकेशा वामना शेषशायी. आम्हा कोणी नाही तुझवी. जनार्दना हरी श्रीवत्स गरुड ध्वजा भावाधोक्षजा आता आम्हा. वरहा पुंडरिका नरसिंह नरांतका वैकुंठ नायका देवराया अच्युता शाश्वता अनंत अज अव्यया पेचा भयादी आम्हा. नारायणा देवाध्यक्षा कैटभ भंजना करी रे मर्दना दुष्टाची. चक्रगदा शंख पाणी नरोत्तमा भावे पुरुषोत्तमा दासा तुझा. रामा हयग्रीवा भीमा रौद्रोद्भवा आश्रयभूता सर्वा तुझासी. श्रीधरा श्रीपते चतुर्बाहो मेघश्यामा लेकुरे आम्ही आम्हा पावत्वरी. नामा म्हणयायसे करिता स्तवन कुशला भगवान क्षीराब्धी. नामा म्हणयायसे करिता स्तवन कुशला भगवान क्षीराब्धी. ओला पुंडली गवळण्या हरविठो प्रसन्न झाले बा. आणि भगवान प्रसन्न होऊन भगवंतानी आकाशवाणी केली. त्या आकाशवाणीचा निरोप काय होता, आकाशाची वाणी सांगे सकळ.
देवकीचा गर्भा येईल भगवान रक्षित ब्राह्मण गाई भक्त उतरील भार जो पृथ्वीला भार झालाय ओझं झालाय उतरील भार तो भार ज्यांच्यामुळे त्यांना मारील दैत्यासी आनंद सर्वासी करेल जो रोहिणी उदरी शेष बळीभद्र यादव समग्र भारी तुम्ही ऐकून या ऐसे आनंद मानसी येती स्वस्थळासी नामावणी प्रत्येक देव त्या आकाशवाणी ऐकली भगवंताला प्रणिपात केला आणि प्रत्येक देव आपापल्या स्थळाला भगवंताच्या अवताराची तयारी म्हटल्यानंतर देवानं त्या शेषाची गाठ घेतली शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर चला अवतार घेऊ आता पाताळामध्ये गेले पाताळी शेष म्हणे भुंजे आणि प्रेम फुंजे न समाये त्या पाताळात शेष बघितल्या बरोबर सांगितले म्हणले हा बाबा कशाला आणला आता देवाला नमस्कार केला देवाची अर्घ्यपत्नी पूजा केली शेषानं आणि देवाला येण्याचं कारण विचारलं देव सांगतायत अवतार घ्यायला जायचं म्हणलं आता मृत्यू लोकामध्ये अवताराचं नाव काढलं की त्या शेषाच्या अंगावर सरसरून काटा झाला महाराज शेचे म्हणले केवढं सोडून बोला शेष म्हणे माझं श्रम झाले फार आणि या लागे अवतार मी न घ्यायची मी अवतार घेणार नाही म्हणले का काय कारण काय म्हणले देवाच्या लक्षातच नव्हतं याचं कारण काही नाही काय म्हणतोय अहो म्हणले राम अवतारी झालो लक्ष्मण आणि सेविले अरण्य तुम्हा सेवी हा शेष राम अवतारामध्ये लक्ष्मण होता कारण नसताना म्हणले वनवासात म्हणले असं म्हणतात म्हणले मोठ्या माणसावर गेलं म्हणजे काहीतरी आनंद मिळतो काहीतरी सगळं उलटच झालं राम म्हणले देवा म्हणले काही जमणार नाही राम अवतारी झाला लक्ष्मण आणि सेविले अरण्य तुम्हा सेवी त्या अरण्य तुमच्या करता मला कारण नसताना 14 वर्ष 14 दिवस वनवास घडला पण वनवास घडला ते घडला असा वनवास की मी जमिनीला पाठ टेकली नाही दुसरी गोष्ट अन्न नाही कंदमुळं नाही आणि पाणी सुद्धा नाही दुसरी गोष्ट माझ्या बोखंडी काम घातलं म्हणले काय इंद्रजिताला मारायचं पण दुसरी गोष्ट इंद्रजिताचा मृत्यू त्याच्या हातून होता ज्याने 14 वर्ष ब्रह्मचर्य पाळलंय त्यात याचा नंबर लागत होता म्हणजे मला काही जमणार नाही म्हणजे मी काय अवतार घेणार नाही घेणार नाही म्हणजे देव मोठा हुशार चलाक देव चतुर अरे म्हणले शेषा जरा तू विचार केलास का म्हणले तुला त्रास काय झाला याचा विचार तू केला नाही म्हणले काय झाला अरे म्हणले त्या अवतारात तू लहान होतास म्हणले म्हणून त्रास झाला म्हणले आता तू मोठा होणार आहेस त्यामुळे काही तुला त्रास होणार नाही राम अवतारी झालो लक्ष्मण सेविले अरण्य तुम्हा सवी 14 वर्षावरी केले उपोषण जाणत आपण प्रत्यक्ष देवाच्या लक्षात आलं म्हणले आता याला आपण हरभऱ्याच्या झाडावर चढवल्याशिवाय जमणार नाही नामा म्हणे आयसे वदे धरणी धरण हसोनी श्रीधर काय बोले अरे म्हणले पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ आणि सोशीले कष्ट मद सरी आता तू मोठा हो म्हणले तू हो बलराम दादा मी होतो कृष्ण आता तू वडील वैगा सर्वज्ञा पारीन मी आज्ञा तुझी बारी देवकी उदरी राहावे जाऊन मायेसी मागून पाठवितो तू देवकीच्या उदरातून राहा मी मागून मायेला पाठवून देतो ती योग मायाची आहे ती योग माया तुला देवकीच्या उदरातून काढील आणि जी वसुदेवाची पहिली पत्नी आहे तिचं नाव होतं रोहिणी तिच्या उदरात नेऊन घालील देवकी उदरी राहावे जाऊन मायसी मागून पाठवितो योग माया तुझं काढिल तेथून आणि घालील नेऊन गोकुळ असे नामा म्हणे ऐसा करून लक्ष्मीशी सांगे तेव्हा ऋषिकेशी लक्ष्मीबाईला सांगितलं म्हणले समोर बसत लक्ष्मीबाई म्हणले ऐका तुम्ही काय करायचं तुम्ही कौंडिण्यपूरला जायचं भीमक राजाच्या पोटी तुम्ही जन्म घ्यायचा आणि तुमचं हरण करण्याकरता तुमच्या पत्राद्वारे मी तुम्हाला हरण करण्याकरता येईल लक्ष्मीशी सांगे तेव्हा ऋषिकेशी कौंडिण्यपुराशी जावे तुम्ही नामा म्हणे ऐसा करून विचार घ्या वया अवतार सिद्धासी ही सगळी गोष्ट अजून कवाच्या गहून कवाच्या पळ्यात बरं का नीट ऐका तुम्ही आता इकडं उग्रसेनाची मुलगी देवकी आणि शूरसेनाचा मुलगा वसुदेव यांचं लग्न झालं बा लग्न मोठ्या थाटामाटात झालं काय देव जाणं काय गणपतीची पूजा केली होती का नव्हती का काय चुकून विसरली कोण असतो निर्विघ्न पूजन न केल्यामुळं लग्नामध्ये विघ्न झाले
आकाशवाणी झाली देवांना अभय देण्याकरता, दुसरी आकाशवाणी झाली ती वसुदेव देवकीचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं आणि मिरवणूक. ज्या रथाला 7 घोडे होते स्वतः कंस सारथ्य करत होता. आणि भर त्या मथुरेच्या चौकामध्ये मिरवणूक आली आणि आकाशवाणी झाली नभोवाणी. आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरवसा पूर्णाचा. हे कंसा, ज्या बहिणीचा एवढ्या थाटामाटात तू लग्नाचा सोहळा करतोयस त्या बहिणीच्या पोटी होणारा 8वा मुलगा तुला मारणार आहे. 8वा आईचा पुत्र वधिल तुझशी. ऐकोनी मानसिक रुधावला. त्याला जो भयंकर क्रोध आला, राग आला बा, त्यानं काय केलं, देवकीची वेणी धरली त्या रथातनं खाली उडली तिला आणि तिच्या माने तलवार घालणार. वसुदेवाने हात धरला त्यांचा. घेऊन या खड्ग मारावया धावला. हात तो धरला वसुदेवी. बरोबर का? आकाशाची वाणी सांगत असे कंसा मानी हा भरोसा बोलण्याचा. 8वा आईचा पुत्र वधिल तुझशी. ऐकोनी मानसिक रुधावला. घेऊन या खड्ग मारावया धावला आणि हात तू धरला वसुदेव. थांब 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 म्हणले, मारू नको. अडचण काय म्हणले, हिचा मुलगा तुझा वध करणारा, होणारा प्रत्येक मुलगा तुला आणून देतो. मग काय हरकत आहे. दीन मी पुत्र सत्य माझे मानी. ठेवा बंदीखानी दुधा सांगे. दूतांना सांगितलं याला बंदीखान्यात ठेवा. यांच्या हाता पायात साखळदंड बांधा. आणि त्या ठिकाणी कारागृहामध्ये वसुदेवाची देवकीची पाठवणी झाली बा. पहिल्यांदा देवकीला मुलगा झाला. तो मुलगा झाल्याबरोबर वसुदेव सत्यवचनी होते. मुलगा झाला आणि तो मुलगा कंसाच्या दरबारामध्ये हजर केला. त्या मुलाकडे पाहून त्या कंसाला खूप आनंद वाटला. अरे म्हणले काय सुंदर आहे, गोंडस बाळ आहे. म्हणले भाऊजी हा काही माझा वैरी नाही. म्हणले 8वा वैरी आहे. म्हणले एवढा 8वा आणून द्या. म्हणले त्याला घेऊन जा. म्हणले परत तुम्ही घेऊन जावा परत. म्हणल्याबरोबर वसुदेव आनंद वाटला. त्या देवकीला खूप वाईट वाटलं होतं. तिच्या स्तनामध्ये दूध असं तटतट लिहिलं होतं. हे दूध कोणाला पाजू मी आता, हे लेकरू तर गेले काळाच्या खाईमध्ये, असं ते विचार करते. इतक्यामध्ये वसुदेव निघालेत. वसुदेवांची पाठ फिरली. नारद आले तिथे. नारदाला पाहता क्षणी वसुदेव त्या कंसाला आनंद वाटला. या 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 म्हणले. नारद या. थांब थांब म्हणले. या या म्हणले. कसं म्हणले, काय चाललंय म्हणले. कोणाला होतं म्हणले, मी येण्यात आई, मी इथं येण्याआधी कोणाला होतं म्हणले, वसुदेव भाऊजी आले ते. बरं मग काय म्हणले, ते मुलगा झाला त्यांनी आणून दिला. म्हणले काय केलं त्या मुलाचं, परत पाठवलं. म्हणले मूर्ख आहेस काय म्हणले, कोणी सांगितलं म्हणे तुला परत पाठवलं म्हणतात. अरे म्हणले देवाना वामतो गतीही, हे देव उलट्या गतीने येऊ शकतात म्हणले. असे 8 खडे मांडून दाखवले. एका खड्यावर बोट ठेवलं समोरच्या. मोज म्हणले इकडून 1 2 3 4 5 6 7 8. आता जो 8वा होता ना तो इकडं मांडला आणि पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे इकडं फक्त बोट फिरलं की जो पहिला होता तो 8वा ना 8वा तो पहिला होऊ शकतो म्हणले. शहाणा असेल तर मारून टाक म्हणले त्याला. आता वसुदेव नेमके त्या देवकी जवळ जायला तिला आनंद वाटला. तिच्या चुळीचे विरड सुटलं. त्या स्तनाच्या धारा त्या लेकराच्या अंगावर गेल्या. इतक्यामध्ये कंसानं फरमान काढलं, जा त्या पोराला घेऊन या. आणलं पाती नारदा समोर. पहिलं पोर त्यांनी मारलं बा. घर 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 फिरवलं. रंगखेळ आपटलं. अशी 1 नाही 2 नाही 6 पोरं मारली. पोताची प्रसूत नेऊन या देत 6 ही मारित दुराचारी. पण 6 लेकरं मारले पण त्यांच्या डोळ्याला पाण्याचा टिपूस नव्हता. का बरं, त्यांना माहिती होते लेकरं आपली नाही आहेत म्हणून. लेकरं आपली नाहीत हे याचं ज्ञान होतं कोणाला, वसुदेव देवकीला. पोताची प्रसूत नेऊन या देत 6 ही मारित दुराचारी. मग कोण होते, हे होते हिरण्यकशिपूची मुलं. हिरण्यकशिपूची मुलं होती. हिरण्यकशिपूची नातवंड होती. त्यांच्या बापाचं नाव कालनेमी. हा कालनेमीला ही 6 पोरं गेली तपश्चर्येला. कालनेमीला 6 मुलं तपश्चर्या गेली आणि तपश्चर्या करून आले आणि आजोबाला मोठ्या प्रेमाने सांगायला लागले. बरं आजोबा काय साधा होता का, खतरनाक होता बा. 32,000 वर्षाच्या पायाच्या पायाच्या अंगठ्यामध्ये वज्राची आधी घालून तो अंगठा जमिनीत रोवून 10वा पाय उजवा गुडघ्यावर, दोन्ही हात वरती करून
अन्न पाण्याचा त्याग करून 32,000 वर्ष तपश्चर्या होती. आणि पुरा सांगायला आजोबा 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 आम्ही तपश्चर्या करून आलो. कार्ट्यानो म्हणले कुणी सांगितलं म्हणजे तुम्हाला तपश्चर्या करायला? तुम्हाला पाठवलं कुणी? म्हणले आमच्या बाबांनी पाठवलं म्हणले. असं बर बर. शाप दिला त्या हिरण्यकशिपूने त्या कालनेमीला आणि त्याच्या पोरांना. तुम्ही देवकीच्या उदरी षडगर व्हाल आणि हा तुमचा बाप कालनेमी कंस होईल आणि तुम्हाला मारून टाकेल. हे वसुदेव देवकीला ज्ञान असल्यामुळे हे लेकरं आपले नाहीत हे जाणून स्वतःची प्रसूत नेऊन या देत 6ही मारित दुराचारी. ती 6ही मारले पण हे आपले नाहीत म्हणून धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक वदिता बाळक नामा म्हणे. त्याचं ज्ञान होतं हे आपली लेकरं नाहीत म्हणून आणि त्यांनी त्याबद्दल शोक केला नाही. विठ्ठला विठ्ठला. देवकी गरोदर राहिली बा. 7वा जो कर्मयोग माया नेत आश्चर्य करीत मना माझी. 7व्यांदा गरोदर राहिली. 7 महिन्याची गरोदर होती आणि अचानक रात्रीतून भगवंताने तो गर्भ काढला आणि तो गर्भ काढून रोहिणीच्या उदरात घातला. आता आकाशवाणी नंबर 3 मथुरेत केली. फक्त ऐकायला गेली कुणाला? त्या देवकीला आणि वसुदेवा. बाकी कुणाला ऐकायला गेली? हे देवकी घाबरून जाऊ नकोस. तुझ्या पोटाचा जो गर्भ आहे तो गर्भ स्थित आणि सुरक्षित रोहिणीच्या उदरात नेऊन ठेवलाय मी. दुसरी आकाशवाणी झाली. आता नवरा जवळ बाई करू कशी काय? हो आश्चर्य आहे हे. तिकडे आकाशवाणी केली गोकुळामध्ये. रोहिणी काही घाबरू नको. गेली 6-7 वर्ष तुझा नवरा तुझा पती जरी कारागृहात असला तरी हा त्याचाच गर्भ आहे. ही 4थी आकाशवाणी झाली. रोहिणी उदरी निवनी घातला नकळे कोणाला देवावे. कंसाच्या भेणे यादव पळाले ब्राह्मण राहिले अरण्यात. त्या कंसाच्या भीतीनं यादव सगळे पळून गेले. ब्राह्मण घनदाट जंगलामध्ये अरण्यात राहू लागले. कंसाच्या भेणे यादव पळाले ब्राह्मण राहिले अरण्यात. नाही कोणा सुख तळमळ मानसी वधीर दुष्टासी कोण. आता ह्या दुष्टाचा वध कोण करील असे सगळे दात ओठ खाऊन बोलायचे. विश्वाचा जो आत्मा कळले तयाला दावीत असे लीला संभूतीची अहर्निशी ध्यान भक्ताचे मान. भगवद्गीतेच्या 2 श्लोकाचा भाव या एका चरणात सांगितलाय. अहर्निशी ध्यान भक्ताचे मानस. त्याचं सगळं लक्ष त्या भक्तांवर आहे आणि त्या भक्ता करता त्याचा अवतार आहे. आपल्या पाळीसी भक्तजना परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. किंवा जे धर्मजात आघवे युगान युगे म्या रक्षावे. ऐसा ओघ हा स्वभावे आद्य असे. किंवा धर्मस्थापावया येथे येसी देवराया धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. किंवा धर्मरक्षा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो असं देवाने. न सहावे दुःख भक्ताची या देवा अवतार घ्यावा लागे रूप. किंवा सेवा ऋणे तुका म्हणे रूप. परमात्मा आकाराला आला ऋण फेडावया अवतार केला
अविनाशाला आकारासी. निर्गुणीचे वैभव आले भक्ती. निर्गुणीचे वैभव आले भक्तीविषयी. आले भक्तीविषयी. ते हे विठ्ठल वेशे ठसावले. ते हे विठ्ठल वेशे ठसावले. या पद्धतीप्रमाणे भगवंतानी भगवत भक्ताच्या रक्षणार्थ धर्माला आलेली ग्लानी नाहीशी करण्याकरता, धर्माची पुन्हा प्रतिष्ठापना करण्याकरता भगवंताचा अवतार लक्षात ठेवा. या पद्धतीप्रमाणे अहर्निशी ध्यान भक्ताची मानसी स्थापिल धर्मासी नामा. यानंतर देवकी 8व्यांदा गरोदर राहिली बा. आणि ती 8व्यांदा गरोदर राहिल्यानंतर तिचं तेज काय होतं याचं वर्णन केलं. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे. कंस असा हृदयातून जळू लागला. हरणे कापती देखून या व्याघ्र. हरणे पळती. हरणे पळती देखून या व्याघ्र कापे थर थर तयापरी. हरणांनी जर का वाघाची डरकाळी किंवा वाघ पाहिल्यानंतर ते जसे लटपट 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 कापत पळतात ना, तसा हा कंस पळू लागला. हरणे पळती देखून या व्याघ्र कापे थर थर तयापरी. 4 दृष्टांत दिले. पहिला दिला हरणाचा, अजा सर्पन्य आहे, कीटक भ्रमर आणि दिसते नारी नर कृष्ण रूप. अजा सर्पन्य आहे म्हणजे शेळीनं साप बघितला की ती शेळी भेदरून जाते बा. शेळी भेदरून जाते. तसा कंस भेदरून गेला होता. अजून देव यायचा आहे, देव पाहायचा आहे. बरं, कीटक भ्रमर सर्वसामान्य हरभऱ्याची आळे असते आणि ती मधमाशी त्या आळीला उचलून नेते आणि एक डंख मारते. तो डंख मारला की त्या वेदना त्या आळीला सहन होत नाही. आपल्याला सहन होत नाही. तो त्या आळीला काय सहन व्हायच्या. 1-2 असे डंश मारले की त्या आळीला भीती बसते मनात त्याची. आत्ता येईल, आत्ता चावल, आत्ता येईल, आत्ता चावल, आत्ता येईल, आत्ता चावल. नवे नवे त्या माशीच्या ध्यासानं, मधमाशीच्या ध्यासानं त्या आळीलाच मधमाशीचं रूप प्राप्त होतं. हो, जीवानं जीवाचं चिंतन केलं तर जीव जीव दशेला प्राप्त होतो. मग जीवानं जर देवाचं चिंतन केलं तर जीव देव दशेला का प्राप्त होणार नाही. पण जीव देवाचं चिंतन करत नाही. लक्षात ठेवा. चिंता करतो, चिंतन करत नाही. त्याचं चिंतन करा. आणि त्याचं चिंतन हरिमुखी गाता हरपदी चिंता त्या नाही मागवता जन्म घेणे. असं जे भगवंताचं ध्यान आहे, भगवंताचं चिंतन आहे, ते करावं. किंबहुना हा दृष्टांत या करतेला तू काय म्हणे, आळीन जीवे नुरेची वेगळी, कीटकी भृगुटी जैसे अनुसंधान निके निषध्यासन एकविध. या न्यायाप्रमाणे अजा सर्पन्याय कीटक भ्रमर दिसती नारी नर कृष्ण रूप. जीविता बोलता शेजीशी पै आले. शेजीशी पै निजे आणि आला आला माझं मारावं. त्याला ध्यास झाला बा. जेवताना असा जेवायला बसला. भाताची मूद वाढली आणि त्या भाताच्या मुदीवर दही आणि दूध वाढलेलं. त्या मुदीवर देव दिसला. यानं काय केलं, ती मूद घेतली त्या मुदीवरच बुक्की मारली बा. आता त्या मुदीला मारण्याकर हाताची एवढी काय ताकद पाहिजे होती. ते सगळे शीतन ते अन्न सगळ्या घरभर झालं. सगळ्या अन्नाच्या कणामध्ये देव दिसायला लागला. जीविता तुमच्याशी बोलता 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 त्या बोलणाऱ्यानं तलावर महाराज मी आहे. तू आहेस होय, मला वाटतं कृष्णाचं काय. जीविता बोलता शेजे जवळ झोपलेला आहे. त्याच्या 2 स्त्रिया जवळ आहेत, आस्थी आणि प्राप्ती. आणि एकदा यानं काय केलं, उठला बा, सरळ झोपला, उताना झाला, पालता पडला, पालता पडून उठला आणि दोघीची नरडे धरले. तुम्ही कृष्ण आहे म्हणून. अहो म्हणले आम्हीच. म्हणले तुम्हीच होय. जीविता बोलता शेजीशी बहिणीचे आला आला मज मारावया. नामदुराय म्हणतात नाशिला हात दैत्याचे ते बंड फाटलीसे गांड तेव्हा त्याशी. कसं का असं ना, पण देवाचं ध्यान लागावं. नामा म्हणे भये, भीतीनं लागलं ध्यान. नामा म्हणे भये लागलेसे ध्यान. चराचरी कृष्ण दिसत असे. त्या चराचराच्या ठिकाणी त्याला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन होऊ लागलं. विठ्ठल विठ्ठल. देवकी गरोदर असणारी तिच्या त्या गर्भाची स्तुती करण्याकरता सगळ्या अंतरिक्षामध्ये आकाशामध्ये विमानांची दाटी झाली. विमानांची दाटी पुष्पांचा वर्षा. विमानाची दाटी अंतरिक्ष. विमानाची दाटी अंतरिक्ष देव करिता ती सर्व गर्भस्तुती.
17 अक्षरात असे तुझी मूर्ती यज्ञेशा तुझ प्रती नमो नमो 6 जणे भांडती 9 जणी स्थापिती नकळी कोणाप्रती अंत तुझा 18 जणी तुझी वर्णिताती कीर्ती गुणातीता श्रीपती नमो नमो 14 जना तुझा नकळीची पार श्रमसी वारंवार आमासाठी 88 सहस्त्र वर्णिताती तुझ ब्रह्मांडाचे बी तुझ नमो जन्म मरणाचे नाही तया भय 8 विद्ये पाय तुझी जी का 9 जणी तुझ्या पायी लोळताती परब्रह्म मूर्ती नमो तुझ नामा म्हणे ऐसे करिताती स्तुती पुष्पे वाहुनी जाती स्वस्थळासी विठ्ठल विठ्ठल गर्भस्थित असताना त्या गर्भाची स्तुती केली पुढं भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला येणार म्हणून या पृथ्वीवर काय आनंद झाला होता या आनंदाचं वर्णन आम्हाला करतात मयूर आदी पक्षी नृत्य करीताती नद्या वाहताती थोड्या नद्या तुथडी भरून वाहत होत्या मोन नृत्य करत होते मयूर आदी पक्षी नृत्य करताती नद्या वाहतो ही तड्या भूमीवरी सडे केशर कस्तुरीची सडे भूमीवर टाकली जात होती आनंदांतरी सकळांच्या विमानांची दाटी सरोवर येती आणि गंधर्व गाताती सप्तस्वरे विमानाची दाटीच्या दाटी झाली आणि ती विमानाची दाटी सगळे सुरवर म्हणजे स्वर्गात ती वाजली गंधर्व सप्तस्वरामध्ये गात होते गंधर्व गाताती सप्तस्वरे मंद मंद मेघ गर्जना करती वाद्ये वाजताती नानापरी नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती आणि अप्सरा नाचती आनंदाने सगळं होतं बरं का अप्सरा सुद्धा नाचत होत्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म म्हणून त्या अप्सरांना सुद्धा आनंद झाला होता पुढं नेमकं भगवान कोणत्या महिन्यात जन्माला कोणत्या ऋतू जन्माला कोणत्या तिथीला कोणता वार याचं वर्णन आम्हाला केलंय आपल्याला वाटून घ्या दशरथी मारिला तोची होता मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष काय असं का म्हणलं दशरथी मारिला तोची होता मास असं म्हणण्याचं कारण काय त्याचं कारण असं आहे दशरथाने कुणाला मारलं श्रावण बाळाला आपण लगेच नाव घेतो बा श्रावणासी बाण लागता नाठवेची माता पिता नाठवेची देह ममता राम स्मरता ध्यत्यागी भाव लागता संपूर्ण काय बोलला श्रावण कोणा सभाग्याचा बाण श्रीराम स्मरणीस आला असा कोण भाग्यवान आहे की ज्या भाग्यवानाचा बाण मला लागावा तो बाण लागल्या बरोबर माझ्या मुखाला राम यावा असं चिंतन झालं आणि त्या चिंतनाचा प्रयोग त्या चिंतनाचा प्रयोग झाला दशरथ राजा यानं बाण मारला श्रावणाला पण त्याच्या आधी त्याचे मायबाप गेले बरोबर श्रावणाला बाण मारला श्राप दिला त्यांनी आमाशी दिधले पुत्र दुःख तुही पावसी पुत्र शोक शापे रायासी परम हारिक मी पुत्र मुख काही देते श्राप दिला शाप देऊनी दारुण तीही दोघी सांडलेला प्राण त्या दोघांनी प्राणत्याग केला इकडं श्रावण बाळ आणि त्याचे आई वडील रत्न ऋषी आणि रत्नावली यांच्या चितेला पृथक पृथक अग्नी दिला आणि त्या अग्नीतून जो दिव्य पुरुष बाहेर आले श्रावण बाळाचा दिव्य देह त्याच्या आईचा त्याच्या वडिलांचे दिव्य देह आले या दोघांनी सांगितलं आमचं बाळ जे मागल ते त्याला दे कधी चितेला अग्नी दिल्यानंतर तो दिव्य पुरुष बाहेर येतो म्हणतोय दोन मागण्या मागितली श्रावणाने ऐका आणि कुठल्या कुठल्या मागण्या मागितल्या पहिलं मागणं मागितलं वशिष्ठ सांगितलं होतं की माय बापांनी का मरावं बाण मारला याने काय मरावं काही सांगितलं श्रावण तोची मत्स्यजनी पक्षी येते जनक जननी एके अवसरी निमाले तिनी ऐशी पुराणी मूळ कथा जळचर पक्षी याचे युग्म त्यासी एका मिनासी मित्रत्व पर्व तया समकाळी मरण धर्म अनायका जन्म तो मागील पूर्वजन्मामध्ये गृध्री म्हणजे गिधाड पशु पक्षाचं एक जोडपं होतं आणि ते गिधाड पशु पक्षाचं जोडपं ज्या झाडावर राहत होतं त्याच्या खाली एक सरोवर होतं त्या सरोवरामध्ये एक माशाचं पिल्लू होतं
आणि त्या माशाच्या पिलाचं त्यांचं खूप प्रेम होतं. ती मादी म्हणते त्या गिधाडाला, अहो आता हे सरोवर आटायला लागले, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ह्या आपला जो मित्र आहे आपला, याचं जीवन म्हणजे पाणी आहे. हे पाणी जर आटलं तर हा मरून जाईल. आपल्या मैत्रीमध्ये काय आनंद आहे, काय करायचं म्हणले. असं करा तुम्ही पाण्यात बसा म्हणले, चोच खाली धरा म्हणले. अशी मी तुमच्या चोचीमध्ये पाणी भरपूर भरते आणि चोच पूर्ण पाण्याने भरली की ते माशाचं पिलू चोची ढकलून देते. का बरं? पाणी असेल तर मासा जिवंत राहणार आहे. मग त्या चोचीमध्ये तो मासा धरला, उंच भरारी घेतली आणि ती उंच भरारी घेऊन धरून या तया मकरान आगाध निराश वहिने. चोचीमध्ये तुम्ही माशाची पिलू घेतलं आणि उंच भरारी मारली. पण प्रारब्ध वेगळं. मनसा चिंतितम कार्यम दैवम अन्यत्र चिंतित. मनुष्य मनोरथ करतो. मनोरथ जर केले तर त्याच्याविषयी करा, तुमचे काय करू नका. संसारात मनोरथ करणे लक्षात ठेवा. आपण म्हणतो एक, पण प्रारब्धाची व्हाय चुकणार नाही. पण आपल्या मनात जर त्याच्याविषयी जरा संकल्प असेल, संकल्प तो नाही तुझ्या आणि महाराजा विना जो असा संकल्प असेल ना, त्याला म्हणावं तुझ्या मर्जीनं काय असेल ते बघ बाबा, मला स्वतंत्र विचार काय करायचा नाही, तुझी मर्जी असेल त्याप्रमाणे. जैशी स्थिती आहे तैशापरी आहे आणि कौतुक आहे या न्यायाप्रमाणे मार्गी ते नवखंड तेथून उसळे बेलूकांड आणि ते मत्स्या ते लागता पहिला दुखंड धरणी. त्या माशाच्या पिलाला जी चोचीत धरून हे उंच भरारी मारली, असा वणवा पेटला होता आणि त्या वणव्याची हाय या नरमादी लागली. थोडीशी चोच खाली झाली की ते माशाचं पिलू पडलं. विचार केला, याला आपण वाचू शकलो नाही, आपल्या जगण्यात अर्थ नाही, म्हणून देह ओपिले तया लागी आणि तेची ऋणानुबंध तिघी दोघी धरले तिघी नरदेव. श्रावण तोची मत्स्यजनी पक्षी येते जनक जननी एके अवसरे निमाले तिने ऐसी पुराणी मूळ कथा. श्रावण तोच मासा आहे, पक्षी येते जनक जननी, या जन्मात तोच मासा श्रावण बाळ झाला आणि ते गृध्री नरम आदी जे होते ते श्रावण बाळाचे मायबाप झाले. पण नीट ऐका, श्रावण बाळानं पहिलं मागणं मागितलं कुणाला? दशरथ राजाकडून देवाला. हे दशरथा, माझ्या मायबापाचा श्राप खोटा होणार नाही. योगपुरुष राम तुझ्या पुढे जन्म घेतील, त्या रामाला फक्त स्मरण करून दे. काय? राम अवतार झाल्यानंतर माझं स्मरण, पुन्हा तुझ्या रघुवंशामध्ये ब्रह्महत्या घडणार नाही. आणि जो तुम्ही मला मारतो, माझा पूर्वावतार मत्स्य होता, कानात मासे घालीन. म्हणून देवाच्या कानामध्ये मकर कुंडले तळपती श्रवणी ते कौस्तुभ मणी विठ्ठला विठ्ठला. माझ्या पूर्वावताराचं स्मरण म्हणून मत्स्य घाल आणि तुझ्याही अवताराचं पहिल्या अवताराचं पूर्वस्मरण म्हणून मत्स्य घाल. देवाने मत्स्य कबूल केले. आणि दुसरं मागणं जे मागितलं, हे दुसरं मागणं मागितलं ते तुझ्या रामाला सांगायचं, जेव्हा पुढचा अवतार कृष्ण अवतार घेशील, ज्या महिन्याला माझं नाव आहे त्या महिन्यात घेशील. म्हणून या अभंगात सांगितले, दशरथे मारिला होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. काय तिथी होती? त्या तिथीचं नाव काय होतं? आजच्या तिथीचं नाव, आज आपण त्याला गोकुळाष्टमी म्हणतो. भगवान श्रीकृष्ण परजन्माच्या देहा तिथीचं नाव काय होतं? हिचं नाव होतं वसु अष्टमी. वसुनाम तिथी बुधवार असे, शुकसांग तसे परीक्षिती. शुकमुनी राजा परीक्षितीला सांगू लागले, कृष्णाचा फोटो नीट ठेव मागे सरको. वसुनाम तिथी बुधवार असे आणि शुकसांग तसे परीक्षित. रोहिणी नक्षत्र होतं. रोहिणी नक्षत्रच का बरं? वसुदेवाच्या अनेक स्त्रिया आहेत, त्या अनेक स्त्रियांपैकी जो तो उठेल आणि देवकीचाच मुलगा आहे, देवकीचाच मुलगा आहे, देवकीचाच मुलगा आहे, त्या रोहिणीचे कोणी नाव घेणार नाही म्हणून रोहिणी नक्षत्रावर जन्म घेतला. रोहिणी नक्षत्र 2 प्रहरारात्र, 2 प्रहरात्र, 2 प्रहरात्रच का निवडली? पहिला प्रहर का निवडला? तमसोमय ज्योतिर्गमय अंधाराकडून प्रकाशाकडे न्यायचं होतं. अधर्मी लोकांना धर्माकडे न्यायचं असल्यामुळं 2 प्रहरात्र निवडली. रोहिणी नक्षत्र 2 प्रहरारात्र. माया घाली असत रक्षक बाळा, नवग्रह अनुकूळ सर्वाचे जे मूळ
वसुदेव कपाळ धन्य 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 त्याचा वंश जयाचा तो वंश दयासी आनंद माझ्या कुणी गोविंद अवतरला झाला तो प्रकार असा बघा राम जन्म झाला सगळीकडे आनंद 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 झालाय बाई कशाच्या नौबता पुत्र झाला दशरथा दशरथ राजाला मुलगा झाला आनंद चाललाय पण त्या रामाच्या कानाजवळ कोणतरी रडत बसलो राम रेनाशी मान कान बघितलं तर चंद्र बसला होता त्या चंद्राचा असा कान धरला म्हणजे चंद्रया रडा म्हणले तुला एवढा आमच्या अयोध्येमध्ये आनंद चाललाय म्हणले तर रडा घाला म्हणले तुला चंद्र म्हणला काय म्हणले राम राय म्हणले पार्सलिटी केली म्हणले तुम्ही हे बघा म्हणले सगळं सूर्यवंशाला दिलं म्हणले सूर्यवंशा जन्म सूर्य डोक्यावर असताना जन्म सूर्याच्या अधिष्ठित असणार अभिजित नक्षत्र त्यावर जन्म मला काय दिलं म्हणले तुम्ही देवाला समजले म्हणले चंद्र काय घाबरू नको म्हणले पुढचा अवतार खास तुला दिला तसं नाही म्हणले राजकारणी लोकांसारखं बोलू का म्हणले देंगे दिलायंगे ते काही खरं नाही म्हणले मला तुरंतदान महापुण्य आत्ता ताबडतोब काहीतरी द्या त्याशिवाय मी रडायला थांबणार नाही राम हुशार आहेत बुवा देव आहेत प्रभू राम म्हणतायत हे बघ म्हणले माझं नाव घेतल्या घेतल्या लोक तुझं नाव घेतील राजाधिराज रामचंद्र भगवान की जे आलं त्याला आनंद वाटला पण राम अवतारामध्ये प्रभूंनी दिलेलं वचन खरं केलं याचा आनंद वाटल्यामुळं धन्यदाचा वंश जयाचा तो वंश चंद्रवंशामध्ये हा जन्म आहे कृष्ण जन्म जयाचा तो वंश दयाशी आनंद माझ्या पुढे गोविंदा अवतरला अयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगट भगवान नाही लागली वेण उद्भट नाही दुःखन लेपोट याने आपण भगवान त्या देवकीच्या ठिकाणी 8 वर्षाचे प्रकट झाले बा आणि भगवान अशा 8 सुंदर मूर्ती सगुण मेघश्याम लावण्य सुंदर नामया दातार केशवराज ते भगवंताचं रूप पाहिलं की त्या वसुदेवानं भगवंताला कडकडून मिठी मारली कडकडून मिठी मारली भगवंती देवकी म्हणते सोडा सोडा मिठी बरोबर लपवा लपवा जगजेठी झणी कंसाची कळेल माझ्या बाळाची मारे ही गोष्ट जर कंसाला कळली तर माझ्या बाळाला त्रास होईल वसुदेवा चिंतामणी हे जे नमाय गगनी नामा म्हणे आले हासेन देव देवा सांगत असे देवाला सांगितलं मला इथं ठेवून मग कुठं न्या नंदाच्या घरा
तिथं तिथं मायेचा जन्म झालाय, माया उपजली तेथे, तिथं मला ठेव आणि तिला इकडे घेऊन ये, ठेवी मजा आणि येते. वसुदेव मनामध्ये म्हणतात, मनसी असे रक्षपाळ, त्यांना मी मोहून टाकलंय. देव हसू लागले. म्हणजे बाबा काय म्हणले, मी असताना काय काळजी करतो. नामा म्हणे आले हसेन देव देवा सांगत असे. नंदा हेरून त्याला म्हणे आच्छादित रूप, नामा म्हणे माझा बाप. नंदाच्या घराला मजनी उघडाला. पुढे या म्हणले, पुढे या असं म्हटल्याबरोबर भगवंताला त्याने स्पर्श केला. थांबा 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 थांबा. ते रूप सर्वांनी दोघांनी खडखडून देवाला आलिंगन दिलं. म्हणे देवा हे 8 वर्ष रूप नको म्हणले आम्हाला, लहान पाहिजे म्हणले. एवढं लहान म्हणल्याबरोबर देव जन्मल्यासारखे झाले बा. जाने जाने जैसे धावे आणि तैसे भावे कृपाळे. अगदी जन्मला आत्ता मुलासारखा देव झाला. तुमच्या योनी संभव नाही, आयोनी संभव आहे. आणि भगवंताचा ते बाणरूप, त्या बाणरूपाला एका छोट्या टोपलीमध्ये रोज आसनामध्ये काही वस्त्र घालून भगवान ठेवलं आणि त्या भगवंताला उचलल्या बरोबर आपे आप बेड्या तुटल्या शृंखळा, बंधाच्या अर्गळा कुलपे कोंड मारा केला होता बोधीस, सोडवी निघून लागता नकळे तो तया सांगितला भाव आपण असे ठाव. नंदाघरी नंदाघरी जाता येता वसुदेवा, नाही झाला गोवा सवे सवे देवतया आड नाही काही तुका म्हणे नाही भैजनता. उतरीला कमळापती पाहिजे बंधने गळती, त्रैलोक्यात जो न माय. अशी बंधन करील काय, जो त्रैलोक्यात मावणारा नाहीये त्याला बंधन काय करणार आहे. देवाला पाहता क्षणी कवाडे उघडती, कदाची देवाप्रती. दार आपोआप उघडले वा, कवाडे उघडती कदाची देवाप्रती. मंद मंद पडे पाऊस, श्री छाया करी शेष. भगवंताचे मोठे बलराम दादा ते म्हणाले, हा गोकुळात येईल तेव्हा मी मोठा असणार आहे, याची काही मला सेवा करायला जमणार नाही. मग आता जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत सेवा करता नाही, हा निर्णय तोपर्यंत. म्हणून वसुदेवाच्या माग शेष नारायण आणि त्या शेषानं वसुदेवाचं वर्तमान भगवंताचा फणा झालेला आहे छत्रीसारखा. का पाऊस लागू नये म्हणून. मंद मंद मेघ गर्जना करते वादे वाजनाने परी किंवा मंद मंद पडे पाऊस, श्री छाया करी शेष. पूर चढला अचाट. यमुनेला सुद्धा आनंद वाटला, देव माझ्या पात्रात येणार आहेत, जेव्हा मोठे होतील तेव्हा दर्शन होईल आणि तवर मी काय करू, मला पण दर्शन झालं पाहिजे म्हणून ती अशी आनंदाने वाढू लागली बा. देवाने विचार केला तर बाप्पाची आपल्या पप्पांची परीक्षा घेऊ. मी डोक्यावर असताना पप्पा कोणाचा भेद बघू म्हणले. वसुदेवाच्या डोक्यावर परमात्मा आहे, नाथने मोठं गोड वर्णन केलंय. देव डोक्यावर असताना वसुदेव काय म्हणतोय बघा, अगा वनीचा वाघोबा पाव टेकीच्या नागोबा, माझी या कानोबा तुम्ही जीवेच न करा. देवानं कपा हात लावला म्हणजे काय करावं. हातीचा सांडोनी श्रीकृष्ण आणि अनेका देवाचे करी ध्यान म्हणले. मी डोक्यावर असायला इतर देव सुचलेत कसे काय म्हणले. देवाच्या बापाची ही स्थिती आपली काय गती हो, लक्षात ठेवा. देवानं पूर चढला अचाटन त्यावीला त्याशी लावला अंगुष्ट. त्वरे आला आनंदागरी निद्री सध्या नरणारी, हेवी देते कृष्णजीला आणि माया घेऊन निघाला. रडे माया करी आकांत. त्या मायेला घेऊन यमुनेच्या पात्र पुन्हा आले आणि त्या मायेने जे काही आवाज काढला ताल सप्तकातला की ते सगळे दूत जे योग मायेच्या अधिष्ठित केले होते ते सगळे उठून बसले. रडे माया करी आकांत, नामा म्हणे उठती दूत. त्या मुलीचा आवाज ऐकल्या बरोबर हे सगळे सेवक कंसाचे भृत्य काहीतरी पदक मिळेल बक्षीस मिळेल म्हणून धावपळ सांगा गेले. आता तडणी जाती कंसा सेवक सांगती, उपजला वैरीन त्यासी तुरे तुरे मारी. त्वरे आला त्वरे धाव घाली आणि पाहे कन्या उपजली. देवकी म्हणते बाबा मुलगा झाडला तुझा वैरी होणार होता, पण ही मुलगी आहे, ही मुलगी मला दान दे आणि कन्यादानाचं पुण्य घे. ते म्हणला तसं काय नाही म्हणला. मुलगी असणं मुलगा असं आठवाय ना सोडणार नाही याला. माराय अशी खडग आली, तिची अशी केस हातात धरले तिला खडग तलवारीने मारणार. ती हातची निष्ठून गेली बा आणि तिनं वर जाऊन चतुर्भुज जगदंबेचं रूप घेतलं. हे केस बीस मोकळे सोडलेले असे. आणि काय सांगते कंसाला, येताना तिने एक बाया आणली होती. कोणी, ती जी माया होती त्या मायेनं गोकुळात एक बाया आणली होती.
कोण बाया होती बरं ती बाया म्हणजे चिंता. भगवान आत गेल्यावर ती चिंता बाहेर पडली. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवे. आणि त्या चिंतेला काय केलं ती म्हणाले, ए बाया म्हणले मला तू घेऊन चालले म्हणले, पण म्हणले तसं नाही म्हणले, मला इथंच ठेव म्हणले, मला देवाचं दर्शन म्हणले. अगं म्हणले चिंते देवाचं दर्शन जर तुला झालं तर तुला चिंता रूपाने राहता येणार नाही. मनुष्य आपलं स्वत्व सोडत नाही. नाही मी चिंता राहिली पाहिजे पण देव दिसला पाहिजे. अगं म्हणले तसं नाही म्हणले, अंधार गेला भेटायला कुणाला, सूर्याला. आता जर अंधार सूर्याला भेटायला गेला तर अंधार राहील का हो? राहणार नाही. पण त्या अंधार म्हणला तसं नाही म्हणला, मी राहिलो पाहिजे म्हणला. कसं राहता येईल हो? राहता येणार नाही. किंवा मीठ म्हणलं नाही नाही मी समुद्रातून भेटणार, काय होईल त्या मिठाचं? मीठ समुद्रच होईल हो. साखर म्हणली नाही नाही मी पाण्याला भेटणार, साखर काय होईल चहात पडल्यावर? चहाच होईल हो. मग त्या चिंतेची समजूत त्या मायेने घातली. म्हणले बाई काळजी करू म्हणली. अगं कंस राजा सिंहासनावर बसतो म्हणली, पण त्या कंसाच्या हृदयावर तुला मी बसवते म्हणली. कंसाच्या हृदयाचं सिंहासन मी करते म्हणली तुला. झालं बा. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी किल्ल्याचा बी. इकडं मजा असाली बा. ती जी काही चिंता होती, चिंता कंसा म्हणी उपजली. पुढे येणार ती चिंता. मला प्रमाण सांगा. वर जाऊन तिने सांगितलं तुझं लागी वधीन उपजला माझा आधी, तुला मारणारा इथं जन्म घेऊन माझ्या आधी गोकुळात गेलाय म्हणले. आणि त्याला सोडून मी इकडे आले. म्हणजे तिनंच निरोप दिला बा. लक्षात तुझं लागी वधी उपजला माझा आधी. आणि जाता जाता तिने जे ब्रह्मज्ञान सांगितलं त्या मायेनं कुणाला? वसुदेव देवकीला. सांगे ब्रह्मज्ञान देवकीचे समाधान. कंसाला वाटलं काय एवढा अथक प्रयत्न केला पण व्हायचं ते काय झालं. म्हणजे माझी बहीण म्हणले काय केले, हे भाऊजी म्हणले यांना साखर दंडात बांधलं म्हणले, यांना काय संसारात सुख मी होऊ दिलं नाही. नामा म्हणे तयवळीन त्यांची बंधने काढली. फक्त त्यांची बंधनं काढली पण बंदिवासात सोडलं नाही. नामा म्हणे तयवेळी त्यांची बंधने काढली. हा ही सगळी कथा ऐकत असताना ज्या परिस्थिती राजानं अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे, त्या दिवशी परिस्थिती राजाच्या कथेतला 5वा दिवस होता महाराज. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला त्या दिवशी 5वा दिवस होता. म्हणजे काय? भाद्रपद शुद्ध नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी. भाद्रपद शुद्ध त्रयोदशी होती. म्हणजे महाराज मला समाधान काही वाटत नाही हो. शुकमणी राया ऐक परिस्थिती श्रवण करिता तृप्ती नाही तुझ. माझे कान तृप्त होत नाहीत. आणखी कथा ऐकवा, आणखी कथा ऐकवा, अशी त्या परिस्थिती राजाची विनंती शुकमुनींकडे. शुकमणी राया ऐक परिस्थिती श्रवण करिता तृप्ती नाही तुझ. माया जाता मथुरे सावध निद्रिस्त देखिला भगवंत यशोदेने. माया मथुरेकडे निघाले असताना सगळे लोक निद्रिस्त यशोदे सावध. देखिला भगवंत यशोदेने. इथून भगवंत जन्मा 16 गोकुळातला. ब्रह्मांडे उदरी नकळी कोणाला आणि वाजवी ती थाळा जन्मकाळी. देवाच्या जन्मप्रसंगाला थाळा वाजवा किंवा थाळा वाजवला ऐकावा. जो मनुष्य भगवंताच्या जन्मप्रसंगाला आपल्या घरातलं जेवणाचं ताट वाजवतो किंवा ते वाजलेलं ऐकतो, त्याला जन्मच्या जन्म त्याला अन्नाला कमी पडत नाही बा. उदरी नकळे कोणाला वाजवी ती थाळा जन्मकाळी. नवे नवे यज्ञाचं भोक्तृत्व ज्याच्याकडे आहे त्या भगवंताच्या तोंडामध्ये सोन्याची कांडी, त्याला कापूस तळला, ती थोडं तूप आणि जरा जास्तीचं मध घेऊन त्या तुपा दुधामध्ये ती भगवंताच्या जिभेला चाटवत होते. नामदेरा जवळ उभे होते. म्हणले काय फळ्यात म्हणले गवळले तुम्ही, त्याला काय तुम्ही दूध प्या शिकवलं म्हणले. दूध कसं नासवायचं त्याला शिकवलं म्हणले तुम्हाला, तुम्ही त्याला दूध प्यायचं काय शिकवता. हा वा यज्ञ भोगता कृष्ण त्याशी देते बोळा, कापसाचा बोळा. फळ्यात काय म्हणले बघा म्हणले कोणाला दारात ध्यानी ध्याय भोळा सदाशिव. मोठा जटाधारी दर्शनासी आला भगवान शंकर परमात्मा. त्या ब्राह्म्य मुहूर्ताला पहाटे 3 वाजता. एक लक्षात ठेवा, श्रीकृष्ण जन्म प्रसंगामध्ये भगवंताला पहिल्यांदा पाहणारा देव जर कोणता असेल तो देव म्हणजे भगवान शंकर आहे. पहिल्यांदा पाहिलं देवकीने, दुसऱ्यांदा पाहिलं वसुदेवाने, तिसऱ्यांदा पाहिलं शेषाने, चौथ्यांदा पाहिलं यमुनेनं,
पाचव्यांदा पाहिलं मथुरीनं पाहिलं, गोकुळ नगरीनं पाहिलंच की पावसानं बघितलं, पृथ्वी आप तेज वायू आकाशी ह्या 5 जणांनी बघितलं. आणि यानंतर जर त्या भगवंताला कोणी बघितलं यशोदेने, आणि यशोदेनं बघण्याचा जो आनंद आहे तो आनंद गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळनंदागरी आनंद लागणारे थोडी हातोडी करती कथा गाती गाणे नामा म्हणे तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे असा आनंद त्या गोकुळामध्ये चाललेला आहे. हा गवळणी पाहती नंदा लागे तेव्हा आणि पुत्रमुख पहा नामा म्हणे. गवळणी नंदाकडे गेल्या, नंद बाबा शुभेच्छा देण्याकरता आयुध गायी ब्राह्मणासी सोडी संकल्प मानसी. एक ब्राह्मणाला 10,000 गायीचे दान दिलेलं आहे. कुणी? नंद बाबांनी. लक्षात ठेवा तुम्ही. चला गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला बाळपुत्र नंदा घरी आनंद एक धावी एक पुढे वाटी ताटी सोंटवडी वाण भरून या ताटी यशोदेची घरी दाटी सुईनीची गलबल झाली आणि दासी जनी गेलं घाली पुढं गोकुळी आनंद झाला. रामकृष्ण घर आला. नंदाच्या दैवाला देवाले अकस्मात श्रावण मध्ये अष्टमीसी रोहिणी नक्षत्र दिवशी बुधवार परिसी कृष्णमूर्ती प्रगटली. आनंद रसमाय त्रिभुवनी धावत त्या गवळणी नंद वाण भरुणी नंतर आणि सदना प्रती एका जनार्दनी आकळ नकडे जायचे लागव सकळ दया म्हणती बाळ जोजो म्हणून फलविती फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी झाला आनंदी आनंद अवतरले गोविंद. तुटली बंधने श्री देवकी दर्शने गोकुळासाली ब्रह्माव्यक्त चांगले नंद दसवंती त्याने दिले श्रीपती. निशी जन्म काळ आले अष्टमी गोपाळ आनंदले मही भार गेला सकळही तुका म्हणे कंसाना आठ भूमीला वळसा त्या भगवंताच्या जन्माचा आनंदच आनंद झाला. कृष्ण गोकुळी जन्मला संत रूपाला अवतार म्हणजे ज्ञानोबा आहे. कैवल्याचा पोतळा
नारायणाद्यंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्या श्रीमाय प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरी निर्धार नामा म्हणे ज्ञानेश्वर माऊली भगवंताच्या अनेक अवताराचे साक्षीदार नामदेव म्हणतात तो हा उभा विटेवरी याचा अर्थ नामदेव महाराजांनी देव अवताराची परिपूर्णता करून विटेवर उभा राहायला पाहिला होता. नामा म्हणे सर्व सुखाचा आराम धामा परमधाम विटेवरी किंवा केशवनं आमच्या रोजच्या अवताराच्या प्रसंगामध्ये नाथ महाराजांचे अभंग दिलेत. त्या प्रत्येक अभंगाचं दृश्य जर तुम्ही बघताल तो हा महाराज उभा विटेवरी तो पांडुरंग परमात्मा तोच मत्स्य झाला तोच कच्छ झाला तोच वराह नारसिंह परशुराम रामकृष्ण बौद्ध कल्की वामन सगळं सगळं तो झाला. एको विष्णुर महत् भूतम प्रदक भूतान्यकशः त्रिलोकान भूतात्मा भूते विश्व भूमया भगवंताची सेवा कसं आहे आपल्या एखाद्याला आपल्या कृतीतून जर आनंद मिळत असेल तर आपण आपल्या लाख सुखावर पाणी फोडावं. बरीच मला वाटतंय मधल्या 2-4 वर्षाचा काळ मी काही घरी दिसत नसतो वाड्यामध्ये आमचे केशव मला तंबी भरले बाबा घरी कीर्तन केलं पाहिजे बरं बाबा घरी कीर्तन पोरानं लेकरं आपल्या हात काय केलाय आपल्या घरी सेवा भगवंताची व्हावी. आणि नाही तर आमच्या वाड्यात पूर्वी गोकुळाष्टमी कीर्तन व्हायचं भजन व्हायचं आणि सकाळी काला पण व्हायचं असो त्याची मर्जी त्याची इच्छा. या वर्षापासून आपलं गोकुळाष्टमी कीर्तन वाड्यात करायचं फक्त वेळ विलंब मात्र झाला की मग मात्र काही बोलता येत नाही कारण लगेच आपल्याला कीर्तन आता 5 मिनिटात जाऊ तिकडे लावत जाऊ आपल्या तिकडं 10 वाजेपर्यंत कीर्तन उभं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं हे पर्व काळाचं कीर्तन मी मग बोलून गेलो. पर्व विशेष भागवत धर्मी नरसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी आणि उत्तमोत्तमी शिवरात्र या भगवंताच्या प्रत्येक अवताराचे साक्षीदार नामदेव म्हणतात. देखिला देखिला देवादिदेव बरवा समाधान जीवा पाहता वाटे घेवाय असा परमात्मा त्या परमात्म्याची सर्वांवर कृपादृष्टी राहो त्याची भक्ती सर्वांकडून घडो अशी त्याच्याने प्रार्थना करून वाणीला पूर्ण विराम द्यायचा. कळी न कळी मग तुम्ही दोघे जण परमगती पात्र पढियन ते पूर्ण तुमचे मी हरही स्मरण मना माझी कसे कळी न कळी या धर्म ऐका सांग करू वर्म माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चार विठ्ठल.
कशाला घेऊन बसला
केशव स्टॉप करा.